गणेशोत्सव जवळ आला की सगळ्याच राजकीय पक्षांना मुंबई गोवा महामार्ग आठवतो। आपण सध्या मुंबई गोवा महामार्गावरच्या निवळी या परिसरामध्ये आहोत आणि तुम्ही बघू शकता की इथल्या रस्त्यांची अवस्था काय आहे। अक्षरशः मुंबई गोवा महामार्ग आहे की खड्ड्यांचा रस्ता आहे हे देखील सांगणं या ठिकाणी कठीण आहे। अक्षरशः रायगडपासून रत्नागिरीपर्यंत येईपर्यंत या ठिकाणी कंबरड मोडल्याशिवाय राहत नाही। अनेक समस्या या ठिकाणी आहेत। गेल्या वर्षी देखील हा मुंबई गोवा महामार्ग एक लेन सुरू होईल असा दावा करण्यात आलेला होता, मात्र सध्या तरी या महामार्गावरती खड्डे पाहायला मिळत आहेत। मुख्यमंत्री गणेशोत्सवात येणाऱ्या चाकरमान्यांना या ठिकाणी त्रास होऊ नये म्हणून या ठिकाणी आज पाहणी करतायत। आपल्यासोबत काही वाहन चालक आहेत। आता काय सांगशील, कशा पद्धतीने त्रास होतोय, काय मुंबई गोवा मार्गाची सध्याची अवस्था काय आहे? मुंबई गोवा मार्गाची अवस्था खूपच बिकट आहे आणि आमच्या एका ड्रायव्हरची तर कंबर लचकली आहे खड्ड्यामध्ये आणि आमची एक गाडी लोडची तर अशी कलंटा वाचली आहे। ह्याच्याकडे कोण लक्ष देणार? लक्ष द्यायला पाहिजे ना सगळ्यांनी। म्हणजे खूपच त्रास होतोय मुंबई गोवा मार्गाचा। बरोबर आहे। मुंबईतून यायचं म्हटलं तर किती तास लागतात, काय अंदाज आहे तुझा? मुंबईतून यायचं तर रेग्युलर टायमिंग आहे 6-7 तासाचा, आता तर 12 तासाच्या वर तास लागतात मुंबईतून रत्नागिरीत यायला। बरोबर। चिपळूणपासून रत्नागिरीत यायचं म्हटलं तर किती वेळ लागतो? चिपळूणपासून रत्नागिरी जायचं म्हटलं तर 2-2.5 तास तरी जातात जास्त, कारण खूप हे होतंय आपल्याला। बरोबर। तुम्ही बघू शकता की आपण आपल्यासोबत आणखीन काही या ठिकाणी लोक आहेत की त्यांना विचारून घेऊया। मुख्यमंत्री आज या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करतायत। आता काय सांगशील, काय खड्डे सध्या मुंबई गोवा मार्गाचे काय सांगशील? हो, येता जाता खूपच खड्डे रस्त्यामध्ये, पण कोकण खूप छान आहे। पावसामध्ये आता खूप छान दिसते, हे निसर्गरम्य वातावरण खूप छान आहे, पण काय सांगशील? खड्डे खूप आहे रस्त्यामध्ये, येता जाता गाडी त्रास होतो। बरोबर आहे। या ठिकाणी आणखीन काही वाहन चालक आहेत, आपण त्यांना विचारून घेऊया। काय सांगाल, काय खड्ड्यांची अवस्था काय आहे? एकदम भरपूर खड्डे आहेत, सगळीभर खड्डे आहेत की विचारू नका तुम्ही। आज मुख्यमंत्री पाहणी करताय, काय सांगाल मुख्यमंत्र्यांना? काय सांगणार आता, रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे ते समजत नाही आम्हाला। बरोबर आहे। या ठिकाणी टू व्हीलर पण चालक आहेत, त्यांना विचारून घेऊया। आता काय सांगशील, आपण आणखीन काही वाहन चालक आहेत त्यांना विचारून घेऊया की आता खड्ड्यांची अवस्था काय आहे सध्या? खड्ड्यांची अवस्था काय आहे? बहुत बुरा है। आज सीएम यहाँ पे पानी करने के लिए आ रहे हैं, आपको क्या कहना है सीएम साहब को? अरे रास्ता बरोबर नहीं, हम लोग को बहुत तकलीफ है, बहुत प्रॉब्लम। हम लोग टाइम पे नहीं पहुंच पा रहे, हम लोग का गाड़ी टूट जा रहा है, पाटा टूट जा रहा है, टायर फूट जा रहा है, यही सब तकलीफ है। और क्या तकलीफ है? नक्कीच ही खऱ्या अर्थाने बोलकी प्रतिक्रिया या ठिकाणी पाहायला मिळते आहे। मुंबई गोवा महामार्गाची अशीच अवस्था रायगडपासून ते रत्नागिरीपर्यंतची या ठिकाणी असलेली पाहायला मिळते। मनोज देले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।